सकाळी उठल्याबरोबर आपल्याला पूर्ण शरीर जखडल्यासारखं जाणवते किंवा सांध्यांमध्ये कटकट असा आवाज येत असतो आणि सांध्यांमध्ये सर्व शरीराला भरपूर प्रमाणामध्ये वेदना उत्पन्न होते। मग तशा वेळेस आपण डॉक्टरांकडे तपासणीसाठी जातो आणि डॉक्टर सांगतात आपल्याला की तुम्हाला संधिवात झालेला आहे। मग संधिवात आणि आमवात म्हणजे नेमकं काय? संधिवात आणि आमवात ह्या दोन्ही प्रकारचे आजार हा वेगवेगळे आहे आणि आजार जसे वेगवेगळे आहेत तशी ट्रीटमेंटसुद्धा वेगवेगळी आहे। संधिवातामध्ये सांध्यांमध्ये घर्षण झालेलं असते, सांध्यांमध्ये बरेचदा लक्षणे हे भिन्न भिन्न स्वरूपाची असतात आणि सांध्यांमध्ये खूप प्रमाणामध्ये झीज झालेली असते। आमवातामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शरीरात आमोत्पत्ती ही जास्त वाढतात, वाताचं उत्पन्न जास्त उत्पन्न होत असते, सांध्यांमध्ये सूजन होते, सांध्यांमध्ये गरमपणा जास्त जाणवत असते। कधीकधी आमवातामध्ये बारीक बारीक तापसुद्धा येऊ शकतो। ज्याप्रमाणे आजार हा भिन्न भिन्न आहे त्याप्रमाणे ट्रीटमेंटसुद्धा हे वेगवेगळ्या स्वरूपाची असू शकते। तर जर समजा आयुर्वेदानुसार आपण संधिवात कोणता आणि आमवात कोणता हे दोन लक्षणे आपण वेगळ्या स्वरूपाची आणि त्या दोन प्रकारच्या आजाराला वेगवेगळ्या पद्धतीने जर समजा का चिकित्सा केली तर यावरती आपल्याला नक्कीच खूप चांगला परिणाम संधिवातामध्ये आमवातामध्ये ह्या दोन्ही प्रकारच्या रोगांमध्ये अलग अलग ट्रीटमेंट्सही असू शकते। संधिवात आणि आमवात यामध्ये पथ्यक्रम आणि औषधाचा उपक्रम, त्यानंतर योग्य वेळी योग्य पद्धतीनं पंचकर्माचा उपक्रम अशी जर समजा चिकित्सा केली आयुर्वेदानुसार तर नक्कीच आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो।